सर्वांना नमस्कार. प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे 46 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आज मंजू आणि विजय घरी आले आणि आल्यापासून मंजूचा हात बंद नव्हता. एका उत्तम गृहिणीप्रमाणे तिनं सगळं अंगण स्वच्छ केलं, रूम स्वच्छ केल्या, चहा ठेवला, सगळ्यांना दिला. मनीषाला सुद्धा आपुलकीने ती चहाचा कप घेऊन गेली आणि मनीषा तोंड वाकडं करत म्हणाली, मी चहा पित नाही. आणि थोड्या वेळाने गेली आणि म्हणाली, आत्या मला दूध काढून द्या, शेळीचं नाही तर गाईचं, मला चहा प्यायचा आहे. सासूनं गुपचूप तिला दूध काढून दिलं आणि तिने तिच्या बॅगमधून आल्याचा तुकडा काढला. आल्याशिवाय मॅडम चहा पित नव्हत्या. गावी येताना स्वतःचं थोडंसं आलं घेऊन यायची. रोज स्वतःपुरता चहा करायची आणि शिल्लक राहिलेला आल्याचा तुकडा पुन्हा घरी घेऊन जायची. इथं साधा आल्याचा तुकडासुद्धा ठेवत नव्हती. नुसती दरिद्री होती स्वभावानं. आणि इथून जाताना मात्र किराणा बाजार आणलेला सुद्धा थोडा थोडा ओतून घेऊन जायची. निम्मे तांदूळ, साखर, चहा पावडर, मीठ, बटाटे, वांगी सगळं थोडं थोडं घेऊन जायची आणि म्हणायची, तिथे खूप महाग असतं आणि इथे माझाच नवरा आणतो. पण तिला कोणी काही बोलतच नव्हतं. तिला तिच्या स्टाईलने वागू द्यायचे आणि त्यामुळे तिची फार मिजाशी वाढली होती. इतकंच नव्हे तर बोकडाचं मटण असायचं कापलेलं जत्रेला, तेव्हा मसाल्याच्या पुड्या आणलेल्या सुद्धा ती परत घेऊन जायची शिल्लक राहिलेल्या, पण इथं ठेवत नव्हती. आणि माहेरच्या फुशारक्या नुसतीच मारायची, पण चाराण्याला कंजूसपणा करायची. तिचं मन अजिबात मोठं नव्हतं आणि मंजू इतकं दिलदार मन असायला तर तिला दुसरा जन्म घ्यावा लागला असता. असो तर तिने स्वतःचा दुधाचा घट्ट बासुंदीसारखा चहा करून पिला आणि भांडी तशीच बाजूला ढकलली आणि पुन्हा तुळशीच्या कट्ट्यावर येऊन बसली. मंजूला तिचा स्वभाव थोडा खटकला. तीही सून होती, मंजूसुद्धा सून होती. मंजूची तर अपेक्षा होती की थोरली जाऊ बहिणीसारखी असते, मग दोघींनी बहिणीसारखं राहायचं. तिनं काहीही काम नाही करू दे, पण फक्त तिला आपुलकीने बोलावं, प्रेमानं हाक मारावी. मंजूला एकत्र कुटुंबाची फार हौस होती. सगळ्यांचा मान राखून सगळ्यांच्या मनात जागा निर्माण करून जगायचं असं तिचं स्वप्न होतं. आणि आईपर्यंत एकही तक्रार नाही गेली पाहिजे की तुमची मुलगी चुकली, असा मंजूचा हट्ट होता म्हणा. मग आता आज कोंबडी कापली होती. सगळं काम, सगळा स्वयंपाक करून स्वयंपाकाची भांडी मंजूनं घासली. सासू नणंद तिच्या जोडीला होत्याच. तोपर्यंत विजय त्याच्या स्वभावाप्रमाणे सवयीप्रमाणे वस्तीत फिरायला गेला. काही वेळाने परत आला. स्वयंपाक तयार झाला होता. मंजूला तर आता खूप थकवा आला होता, पण तिनं जराही आराम केला नव्हता. आणि जेवणाच्या वेळी ती विजयला बोलवायला रूममध्ये गेली आणि थकलेल्या मंजूला त्याने कडकडून मिठी मारली. एक दीर्घ चुंबन घेतलं. तशी मंजू खुलली आणि हसायला लागली आणि तिच्यामध्ये खूप एनर्जी आली. नवऱ्याचं प्रेम म्हणजे तिच्यासाठी एनर्जी बूस्टर आहे असं आता झालं होतं. आणि विजय म्हणाला, आता उरलेला थकवा रात्री घालवतो बरं का, तुझी खूप मालिश करून देतो. तशी ती लाजली आणि तिचं हसू लपवतच दोघेही कोपटात जेवायला गेले. आणि आता कांदासुद्धा कापला नव्हता आणि मनीषा फक्त मटणाचं पातेलं जवळ ओढून बसली होती. कोंबडी शिजतानाच तिने पुढे करून त्यातलं काळीज आणि पोकळ मटण पोरांसाठी आणि पोरीसाठी काढून घेतलं होतं आणि अंगणभर फिरून मुलांना चारत होती. मुलं तर खातच नव्हती आणि तीच तिच्या तोंडात टाकायची. खूप हलकट स्वभावाची होती आणि मटणाला तर मरून पडायची. आणि आत्तासुद्धा भाजी वाढताना स्वतःच्या समोर घेऊन बसली. सासू गप्प, नणंद गप्प, अजय गप्प, विजय गप्प, सासरासुद्धा गप्प होता. कारण ह्या मूर्ख बाईच्या नादी लागलं की ती नक्कीच तमाशा करणार आणि कोणाला सरळ खाऊ द्यायची नाही, हे आता त्यांना माहीत होतं. पण मंजूला माहीत नव्हतं. मंजूला तिचा राग आला आणि तिने आता तिची थोडी जिरवायचीच ठरवली. आल्यापासून नुसती बसली होती आणि साधा जेवताना कांदासुद्धा चिरला नव्हता तिनं. आणि मंजूनं आता कांदा चिरायला घेतला आणि तिनं मुद्दाम सगळ्यांना कांदा दिला. मनीषाला कांदा दिलाच नाही हे मनीषाच्या लगेच लक्षात आलं. असल्या गोष्टीवर तिचं बारीक लक्ष असायचं. आपल्याला कोणी घालून पाडून बोलतं का
आपल्या बाबतीत कोणी असं दुजाभाव करतं का? तिला मात्र सगळ्याला तसं केलेलं चालतं, पण तिच्याशी मात्र सगळ्यांनी नीट वागायचं असा तिचा उलटा न्याय होता. आणि आता तिने सुद्धा सुरू केलं की मंजूची जिरवायला. ती मुद्दाम पातेल्यात पळी घालायची आणि मामा तुम्हाला भाजी घ्या, साहेब तुम्हाला भाजी घ्या, आत्या तुम्हाला भाजी घ्या, ताईसाब तुम्हाला पण भाजी घ्या असं म्हणून सगळ्यांना वाढायची आणि मंजूच्या ताटावरून नुसती पळी फिरवून सगळ्यांना भाजी वाढून संपवायची. सासू म्हणायची अगं नको नको, पण तरीही मुद्दाम त्यांच्या ताटात वाढायची. मंजूला मात्र एका शब्दानंही म्हणाली नाही की तुला भाजी घे. कधीच कुणालाच एक घास खा न म्हणणारी मनीषा आता मात्र सगळ्याला असं 4-4 वेळा भाजी वाढून मुद्दाम करत होती. हे सगळ्याच्या लक्षात येत होतं आणि मंजूच्या तर डोळ्यातच पाणी आलं आणि कंठ दाटून आला. मनीषा मात्र सगळ्यात तिला एकटी पाडली होती. पण तिनं कसंबसं ते डोळ्यातलं पाणी कोरड्या भाकरीच्या घासाबरोबर गिळलं आणि मंजूला वाटलं आता सासू नणंद तरी तिची बाजू घेतील आणि म्हणतील की मनीषा अगं मंजूला पण वाढ, तिची भाजी संपली आहे. पण आता त्या दोघीसुद्धा गप्प बसल्या. कोणीच काही बोललं नाही आणि मंजूनं जेवत्या ताटात हात धुतला आणि कोपटाच्या पाठीमागं जाऊन रडायला लागली. मनीषाला मात्र फार बरं वाटत होतं असं करून. इतरांच्या तोंडातून घास काढला की तिला खूप आनंद व्हायचा आणि मंजूनं आता तिकडेच विचार केला की असं का घडलं. जी नणंद सासू मनीषाला पाठीमागे मंजू देखत बोलायच्या की ती अशी करते, ती तशी करते, काम करत नाही, नुसती बसून खाते, म्हणून ते सगळं ऐकलं आणि म्हणूनच तडक भडक स्वभावाच्या मंजूला मनीषाची जिरवावी असं वाटलं. तिने तो प्रयत्नसुद्धा केला, पण तिच्या बाजूने कोणीच उभं राहिलं नाही. जी नणंद आणि सासू पाठीमागे बोलायच्या त्या तिच्यासमोर नांगी टाकायच्या. मग एकटी मंजू काय करणार? आणि आपण तिला कांदा दिला नाही हे तिच्या लक्षात आलं आणि म्हणून तिनं असं एकटं पाडलं आणि चूक आपलीच आहे हे मंजूनं स्वतःच स्वतःशी कबूल केलं आणि तिचं दुःख थोडं हलकं झालं. चूक आपली होती म्हणून आपल्याला शिक्षा मिळाली, तेही जिथल्या तिथं. हळव्या मनाची मंजू आता असाच शहाण्यासारखा विचार करायची आणि स्वतःला समजवायची. जे काही घडेल त्यात स्वतःची चूक शोधायची आणि ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करायची. आणि आता तर तिनं मुद्दाम चूक केली होती हे तिला मान्य होतं. मग सगळ्यांची जेवणं झाली. तिनं भांडी घासायला घेतली आणि ताट तिथंच सरकवून मनीषानं तिचं पोरगं घेतलं, पोरगी घेतली आणि बेडरूममध्ये जाऊन अंथरूण टाकून फॅन लावून झोपली. मंजूनं आणि तिच्या नंदनं भांडी घासली. विजय आणि अजय गप्पा मारत बसले होते. मंजू मात्र पुन्हा पुस्तक घेऊन बसली, पण ती खूप अपसेट होती मनीषाच्या वागण्यानं. आणि आता झोपायची वेळ झाली. ती जांभई देऊ लागली. मग झोपायचं कुठं हा प्रश्न तिच्यासमोर होता. बेडरूममध्ये मनीषासमोर जाण्याची तिची तर हिंमत झाली नाही. विजय तर स्वतः उठतच नव्हता आणि तिची अवस्था बघून अजयच म्हणाला, विजू चल झोपूया. आणि त्यानं पाहिलं तर मनीषा त्यांच्या बेडरूममध्ये झोपली होती. तो गेला आणि तिला म्हणाला, मने उठ, चल आपण दुसरीकडे झोपू. एकतर आधी तिनं मुद्दाम झोपेचं सोंग घेतलं आणि नंतर मोठा आवाज काढून म्हणाली, का इथे झोपलो तर काय अडचण आहे? तुम्हीच घर बांधले ना? मग ही बेडरूम माझी आहे. माझ्या नवऱ्यानं बांधलं आहे हे घर. मी उठणार नाही. आणि इथे फॅन आहे. मुलांना रात्री गरम होतं, मच्छर चावतात, आपण इथेच झोपायचं. अजय म्हणाला, अगं तू नवीन नवरी नाहीस, जे नवीन आहेत त्यांना इथं झोपू दे. आणि मनीषा म्हणाली, मी जेव्हा नवीन नवरी होते तेव्हा मी त्याच कोपटात झोपले होते, मग ती तिथे झोपली म्हणून काय आभाळ कोसळतंय का? हे ऐकलं तसं अजयच्या सुद्धा तोंडात मारल्यासारखं झालं आणि तो गप्प झाला. आणि तिचा घसा इतका मोठा होता की सगळ्यांनीच ते ऐकलं, अगदी मंजूनं सुद्धा. आणि अजय तिला दम देत म्हणाला, तुझी आई घाल आणि शांत तरी बस आणि झोप. मग त्यानं विजयला काहीतरी सांगितलं आणि मनीषा आता भांडणाच्या मूडमध्ये आहे हे त्यांनी ओळखलं. मनीषाचा मोठा आवाज ऐकून मंजू मात्र तिथेच घाबरूनच उभा होती. आणि विजय मंजूला म्हणाला, मंजू इकडे ये, आपलं अंथरूण घे आणि कोपटात झोपूया आपण. तुला चालेल ना? मंजूला आता कोपटात झोपायला लागेल म्हणून वाईट वाटलं नव्हतं.
तिला तर मघाच्या गोष्टीचं वाईट वाटलं होतं आणि तरीही ती हसली आणि म्हणाली, मला चालेल की. जर तुम्ही माझ्या आईच्या घरी पत्र्यावर झोपायला तयार होता तर मी कोपऱ्यात झोपू शकत नाही का, तेही आपल्या घरी? आता तिचा समजूतदारपणा पाहिला आणि विजयला बरं वाटलं. पण अजयला मात्र अजिबात हे आवडलं नव्हतं. मनीषाचा दुष्टपणा पाहून त्याला राग आला आणि उद्याच्या उद्या तिला इथून घेऊन जायचं असं त्यानं ठरवलं. ही बाई गावाला आणण्याच्या आणि एकत्र राहण्याच्या लायकीचीच नव्हती. मग मंजूनं पोपटात अंथरून टाकलं आणि एक प्रकारे तिला बरंसुद्धा वाटलं इकडे झोपायला येऊन, कारण तिथं खूप चिकटून चिकटून खोल्या होत्या. एक स्पेशल बेडरूम होती जिथं मंजूचं कपाट बेड होता. दुसरी एक बेडरूम होती पण तिथं देवाचा देव्हारा होता आणि तिथं नवरा बायकोनं झोपणं आणि सेक्स करणं उचित नव्हतं. हॉल होता, तिथे सगळेच झोपायचे, सासू सासरे नणंद. मग कोपट होतं ते चांगलं, कासराभर लांब होतं त्या घरापासून आणि तिथे त्यांना एकांत मिळणार होता. आणि ती विजयच्या कुशीत शिरली आणि रडायला लागली. विजयला तर काहीच कळेना की ती का रडते. तो म्हणाला, ए मंजू, भूक लागली का तुला? ती त्याच्या कुशीतच मान हलवून नाही म्हणाली. तो म्हणाला, मग आज माझी झाशीची राणी रडायला का लागली? आणि मंजू इतकी रडत होती की त्याचं बनियन भिजून गेलं. आणि मग थोड्या वेळाने त्याला सगळं सांगितलं आणि म्हणाली, मला माफ करा, माझं चुकलं. मी त्यांना कांदा द्यायला हवा होता, पण सगळेच असे म्हणत होते की त्या काहीच काम करत नाहीत, म्हणून मी त्यांना अतिउत्साहात त्या सगळ्यांना त्रास देतात म्हणून सगळ्यांच्या वतीनं धडा शिकवण्याचा प्रयत्न केला. कारण मला तर अजून त्या काही बोलल्याच नाहीत, पण मी सगळ्यांसाठी असं केलं. पण माझ्या बाजूनं कोणीच स्टँड घेतला नाही. विजय म्हणाला, तू वेडी आहेस का? अगं, इतकी वर्ष झालं त्या बाईचं कुणीच काही वाकडं केलं नाही. ते पिल्लू फार अविल कडू आहे. खूप पोहोचलेली बाई आहे ती आणि तू एका दिवसात असा तिचा स्वभाव बदलू शकत नाही आणि तिला धडा शिकवू शकत नाही. सगळ्यांनी तिच्यापुढे हात टेकले आहेत. या सगळ्यांना खाली मान घालून तिचंच ऐकण्याची सवय लागली आहे. कारण तिचा नवरा इथे पैसे देतो म्हणून ते तुझ्या बाजूने तिच्या विरोधात कसे उभं राहतील? आणि हे सगळं फक्त भाऊंच्या चेहऱ्याकडे बघून चाललं आहे. मला तर ती बाई एक सेकंदसुद्धा डोळ्यासमोर नको असते, माझ्या डोक्यात जाते. पण भाऊसाठी सगळं गिळावं लागतं. कारण आता करणार तरी काय ना? ती त्यांची बायको आहे, ते तिला सोडू शकत नाहीत. सोडलीही असती ग, पण संस्कारात बसत नाही. 4 लोक नावं ठेवतात. आता मुलंही मोठी होत आहेत आणि तुला माहीत आहे का की ती किती बिनबघवी आहे? मुळात तिला तुझं सौंदर्य बघवत नाही, तुझं शिक्षण बघवत नाही, तुझे लाड, तुझं कौतुक बघवत नाही. तुझी आणि तिचे कुठेच बरोबरी नाही मंजू. अगं, मला चांगली मुलगी मिळू नये, शिकलेली मुलगी मिळू नये म्हणून तिने खूप प्रयत्न केले. आम्ही जिथे जिथे मुलगी बघायला जायचो तिथं तिला घेऊन जायचो, तिला मान द्यायचो आणि ती मुलींमध्ये खोट काढायची आणि मुली नाकारायची. चांगल्या चांगल्या आलेल्या कितीतरी मुली तिनं नाकारल्या आणि सगळंच हाणून पाडायची. स्वतःची मावस बहीण माझ्या गळ्यात घालायला बघत होती. तिथं तुला माझी बायको होताना तिला बघवत नाही गं. तिला आपलं इतकं मोठं झालेलं लग्न बघवलं नाही. तिला आपलं हनीमूनला जाणं बघवलं नाही. कारण मुळात मीच तिला नको आहे. माझं चांगलं झालेलं तिला बघवत नाही. तिला लग्न झालेल्या दिवसापासून वेगळं राहायचं आहे. पण भाऊ तिचं ऐकत नाहीत आणि म्हणून भाऊंसाठी तिला सहन करावं लागतं. मला तर एका फायटीत तिला ढगात उडवू वाटते. पण थोरली वहिनी आहे, आई समान असते म्हणून मी गप्प असतो. ती तुझ्यासारखीच मन मिळावं असती तर आपल्या घराचं नंदनवन झालं असतं. पण दुर्दैवानं तुला हवी तशी तुझ्यासारखी, तुझ्या बहिणीसारखी जाऊ तुला मिळणार नाही. आणि तू हा सगळा विषय इथेच सोडून दे. तू तुझ्या अभ्यासावर फोकस करायचं. कोणाची जिरवायची, कशी जिरवायची हे माझ्यावर सोड. आणि तिनं तुला असं केलं ना, आता तिला गंमतच दाखवतो. आणि मंजू आता घाबरलीच आणि म्हणाली, नाही, तुम्ही या विषयावरून काहीच बोलणार नाही, घरात कोणालाच. आणि ताईंनासुद्धा काही करायचं नाही. चूक माझी होती. आपल्या एकत्र कुटुंबात सगळे चांगले आहेत, मग एखादा हेकाड माणूस खपून जाईल. मी यापुढे त्यांच्याबद्दल काहीच तक्रार करणार नाही.
आणि त्यांनी काम नाही केलं तरी काही बिघडत नाही. मी कुठेच कामाला कमी पडत नाही. आणि एकत्र कुटुंबात राहायचं म्हणजे असं दुर्लक्ष करणंच चांगलं असतं. विजयला आता तिच्या समजूतदारपणाचं फार कौतुक वाटलं. आणि आता मंजूनं सुद्धा ठरवलं, असल्या भावकी जाऊ यांच्या भानगडीत पडायचं नाही. आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा असेल तर समोरच्याला भांडून त्याची जिरवून घ्यायचा नाही, तर त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा. आपलं डोकं आणि वेळ समोरच्याची जिरवण्यात लावायचं नाही, त्यापेक्षा तेच डोकं अभ्यासात लावायचं, हे तिनं ठरवलं. मुळात मनीषाला विजय नोकरीला लागूच नाही, त्याचं आपल्यापेक्षा चांगलं होऊ नये असं वाटायचं. तो गरीबच राहावा असं वाटायचं. पण आता त्याच्या आयुष्यात शुद्ध मनाच्या मंजूनं प्रवेश केला होता आणि तिच्या पायगुणानं त्याचं सगळं चांगलंच होणार होतं. मग आता तिने स्वतःच्याच मनातल्या मनात मनीषाची माफी मागितली. स्वतःला जेव्हा ती आरशात बघायची आणि जेव्हा स्वतःच्या चुका तिच्या समोर यायचा, तेव्हा ही तिची पद्धत असायची. तिचं गिल्ट कमी करायची. मंजू खूप आत्मपरीक्षण करायची आणि सगळा दोष स्वतःकडे घ्यायची आणि शांत व्हायची. मग आता त्यानं तिला जवळ ओढली आणि तिच्या तोंडात तोंड घातलं आणि म्हणाला, मंजू, एक लक्षात ठेव, तू हिरा आहेस आणि ती कोळसा. तिला तिच्या नवऱ्याच्या नजरेत सुद्धा किंमत नाही. आणि मंजूला तर आता स्वतःला खूप नशीबवान समजावंसं वाटलं, कारण तिचा नवरा तिला खूप किंमत देत होता आणि तो तिचे कपडे काढू लागला. मंजू म्हणाली, अहो, हा दरवाजा मला कम्फर्टेबल वाटत नाही, किती छिद्र आहेत त्याला, कोणी पाहिलं तर? विजय म्हणाला, सोपं आहे की, असं म्हणून त्यानं तिची साडीच फेडून घेतली आणि दरवाजाला पडदा केला आणि ती खूप लाजून त्याच्या मिठीत गेली. आता त्यानं उत्थान असा प्रणय सुरू केला. विजयनं तिचा खूप घाम काढला. आज तीही तयारीत होती आणि तोही तयारीत होता. आगीला आग भिडली होती आणि दोन योद्धे एकमेकांशी लढाई करत आहेत असं वाटत होतं. पण ही लढाई होती ओठांची ओठांशी, नजरेची नजरेशी, तिच्या शरीराच्या अवयवांची त्याच्या शरीराच्या अवयवांशी. अगदी तंतोतंत बरोबरीची टक्कर सुरू होती दोघांची. कोणच कोणाला कमी नव्हतं. आणि त्याच्या अंगातून आता टपटप पाणी पडायला लागलं. त्यानं तिला खूप कुस्करली. त्याच्या हाताची नखं अक्षरशः तिच्या मानेवर, पाठीवर, छातीवर ओरखडली होती. त्याच्या दाताचे व्रण तिच्या ओठात रुतले होते. तिनंही त्याला तितकाच जखमी केला होता. आता या लढाईत कोणाचं किती नुकसान झालं हे दोघेही बघत नव्हते, ते तर सकाळीच कळणार होतं. त्यानं तिच्या शरीराचा कण न कण दाबून काढला. तिची खूप छान प्रकारे मालिश झाली आणि तिला फार मोकळं मोकळं वाटत होतं. शेवटी दोघेही खूप उशिरा तृप्त होऊन एकमेकांच्या मिठीत झोपले आणि पहाटे पहाटे सासूनं दरवाजा वाजवायला सुरुवात केली. तिला आंघोळीला पाणी ठेवायचं होतं. तो तर गाढ झोपला होता. तिचा ब्लाऊज परकर छातीखाली घेऊन मंजू घाबरून उठली आणि त्याला हलवून म्हणाली, अहो, माझे कपडे द्या ना, आई आले आहेत. विजयने तिचे कपडे दिले आणि तिने दरवाजाला पडदा म्हणून लावलेली साडी काढली आणि घालायला लागली. आणि तिची अडाणी सासू मात्र त्या दरवाजाच्या फटीतून ही दार का उघडत नाही, अजून काय करते ते बघायला लागली. बाहेरच्या दरवाजाच्या फटीतून आत येणारा प्रकाश बंद झाला. याचाच अर्थ सासूनं छिद्राला डोळा लावलाय हे हुशार मंजूला कळलं. तिने पटकन उघड्या विजयच्या अंगावर ब्लँकेट टाकलं आणि त्यालाही कपडे घालायला लावले. मंजूनं साडी घातली आणि दरवाजा उघडला आणि बाहेर गेली. मग सकाळ झाली. मनीषा मात्र पहाटे 8:30ला उठली आणि सासूला म्हणाली, आत्या, मुलांना भूक लागली, दूध काढा. आणि सासूनं गुपचूप दूध गरम केलं. तिच्या मुलांची सेवा दुसऱ्यांनी करायची आणि हिनं पालथं पसरायचं. आणि तरीही आत्यानं असंच केलं, नीट दूध दिलंच नाही, चांगलं तापवलं नाही, म्हणून मुलांची उलटी झाली, अशा तक्रारी ती अजयकडे करायची. मग अजय आंघोळीला निघाला आणि तिच्या सासूनं त्याला गरम पाणी काढून दिलं. त्याची चड्डी, बनियन, टॉवेल, पेस्ट, साबण त्याच्या हातात दिलं. सासू अजयच्या खूप मागे पुढे करायची आणि आता ती तशीच विजयच्या सुद्धा पुढे पुढे करायला गेली. आणि विजय म्हणाला, थांब आई, माझी बायको आहे, ती माझ्यासाठी सगळं करेल. आणि सासूनं तोंड वाकडं केलं आणि निघून गेली. आणि विजयने मंजूला हक्काने सगळी कामं सांगितली. मंजूनं सुद्धा त्याच्यासाठी ते सगळं खूप प्रेमानं केलं, कारण नवऱ्याच्या या छोट्या छोट्या कामं करण्यामध्ये खूप रोमॅन्स असतो हे फक्त विजय मंजूलाच माहीत होतं. आणि मनीषाला मात्र ते सगळं बोर वाटायचं.
तिला फक्त नवरा रात्रीजवळ आला की रोमॅन्स असतो असं वाटत होतं. मग आता विजय आंघोळ करत होता बाथरूममध्ये आणि त्यानं मंजूला सांगितलं होतं आंघोळ होईपर्यंत चड्डी बनियन माझा टॉवेल घेऊन उभा राहायचं. ती तशीच उभा होती आणि दोघांचा रोमॅन्टिक नयन मटक्का सुरू होता. त्यानं तिला त्याची पाठ घासायला सांगितली आणि ती पुन्हा त्याच्या उघड्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवायला लागली आणि त्यानं तिच्या अंगावर पाणी उडवलं. तिच्या ब्लाऊजमध्ये पाणी टाकलं आणि मंजू खूप हसायला लागली आणि ते ऐकून पुन्हा मनीषाचा जळफळाट सुरू झाला. आपला नवरा असलं काही करतच नाही आपल्यासोबत याची खंत तिला वाटली. आणि जेव्हा मंजू बाहेर आली तेव्हा अर्धी भिजलेली मंजू तिचा रक्ताळलेला ओठ, मानेवरचे, पाठीवरचे त्याच्या नखाचे निशाण तिने पाहिले आणि रात्री कोपटात झोपायला लावलं. त्यामुळे तर ती नाराज न राहता आणखीनच खुश होती. हे पाहून मनीषाचं काळं तोंड आणखीनच काळं ठिक्कर पडलं. कारण वासना म्हणून, शरीराची गरज म्हणून नवरा बायकोने एकत्र येणं वेगळं आणि प्रेमाने एकत्र येणं वेगळं असतं. आणि हाच फरक अजय, मनीषा, विजू आणि मंजू या 2 जोड्यांमध्ये होता.